दूरवर मोठमोठ्या पर्वतांनी वेढलेले कनकपूर नावाचं एक राज्य होतं. त्या राज्यातील राजाला एक अत्यंत सुंदर राजकुमारी होती. तिचे नाव राजकुमारी आराध्या होते. ती मनाने चांगली आणि सर्वांना प्रेम देणारी राजकुमारी होती. ती खूप सुंदर होती, पण तिच्या सौंदर्यापेक्षा लोक तिच्या दयाळूपणाचे जास्त कौतुक करत. तिची रोजची एक दिनचर्या ठरलेली होती. ती दररोज सकाळी राजवाड्यातून बाहेर पडत असे, मंदिरात जात असे, देवाचे दर्शन घेऊन गावात गावकऱ्यांचे प्रश्न ऐकत असे, त्यांच्या प्रश्नाचे समाधान करत असे. कुणाचे जनावर आजारी असेल तर मदत करणे, कुणाला औषध हवे असेल तर ते आणून देणे, कुणाच्या घरी अन्न नसेल तर राजवाड्याच्या कोठारातून द्यायला सांगणे. ती नेहमी गोरगरिबांना मदत करत असे. तिच्या राज्यातील लोकांना आपले मानत असे. राज्यातील लोकही राजकुमारीच्या अशा वागण्याने खूप खुश होते. त्या राज्यात शांतता होती, एक व्यक्ती सोडून, तो म्हणजे तांत्रिक अघोरनाथ. अघोरनाथ डोंगरावर एक गुहा करून राहत असे. त्याच्याकडे प्रचंड तंत्रविद्या होती, पण मन मात्र काळोखाने भरलेले. तो खूप कपटी होता. तो तंत्रविद्या करून गावातील लोकांनाही सतत त्रास देत असे. त्याला येत असलेल्या तंत्रविद्येविषयी अघोरनाथला अहंकार होता. एक दिवस राजकुमारी मंदिरात पूजा करून परत येत असताना तांत्रिकाने तिला पाहिलं आणि त्याला तिच्या डोळ्यातील निरागसता, सौंदर्य, तेज पाहून तांत्रिक तिच्यावर भाळला गेला. त्याला राजकुमारी आराध्या खूप आवडली. त्या दिवसापासून तांत्रिकाच्या मनात एकच विचार चालू होता, राजकुमारी माझी व्हायला हवी. पण ते इतके सहज शक्य नव्हतं. राजकुमारी कोणत्याही चुकीच्या नजरेला घाबरणारी नव्हती. राजा आणि प्रजा तिच्यावर जीवापाड प्रेम करत होते. एके संध्याकाळी राजकुमारी राजवाड्याच्या बागेत फिरत असताना अघोरनाथ समोर आला. गडद काळ्या वस्त्रात, डोळ्यात विचित्र चमक, एक विचित्र वासना. त्याने सांगितलं, राजकुमारी तू माझ्यासोबत चल, मी तुला न्यायला आलो आहे. तू जर आलीस तर मी तुला या जगातील सर्वात शक्तिशाली स्त्री बनवेन. राजकुमारी घाबरली नाही, शांतपणे उत्तर दिले, शक्तीपेक्षा प्रेम महत्त्वाचं असतं आणि माझ्या राज्यातील लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, म्हणून माझ्या राजाला सोडून मी कोणासोबतही जाणार नाही. कृपया तू इथून निघून जा. तांत्रिक संतापला. तांत्रिकाला खूप राग आला. त्याच्या अहंकाराला हे सहनच केलं नाही. नकार सहन न झाल्याने त्याने हात आकाशाकडे उंचवला व गर्जना केली, राजकुमारी तू मला नाकारलंस, आता तुझ्या राज्याला त्याची किंमत चुकवावी लागेल. या क्षणापासून कनकपूर गावात माझा शाप राहील. गावात सूर्य उगवणार नाही आणि रात्र कधीच संपणार नाही. क्षणात आकाश काळं पडलं, सूर्य लपला, सगळीकडे रात्रीसारखा अंधार पसरला. गावकऱ्यांवर भीतीचा काळोख उतरला. असे अनेक दिवस गेले, पण कनकपूर राज्यात सूर्य काही उगवत नव्हता. शेती कोमेजली, जनावर कमकुवत झाली, पक्ष्यांचा चिवचिवाट बंद झाला. लोक भीतीने व्याकुळ झाले. सूर्य न उगवल्यामुळे सगळ्यांना त्रास होऊ लागला. माणसे आजारी पडू लागली. संपूर्ण राज्यातील गावकरी घाबरले. राजा आणि गावकरी राजकुमारीकडे येऊन रडवलेल्या सुरात सांगू लागले, देवी समान राजकुमारी आम्हाला वाचवा. गावाची अशी अवस्था पाहून राजकुमारीचे मन तुटले. राजकुमारीने राजवैद्य, गुरुजी, पंडित, ऋषी सर्वांना बोलावून घेतलं आणि विचारत राहिली, यावर काहीतरी उपाय असेल, आपण तो उपाय करून गावात परत सूर्य उगवू. कोणालाच उपाय सापडत नव्हता. शेवटी एक वृद्ध ऋषी म्हणाले, हा तांत्रिकाचा शाप आहे, तो मोडायचा एकच मार्ग आहे. राजकुमारीने स्वतः गुहेत जाऊन तांत्रिकाला सामोरे जायचे. भीती न बाळगता त्याच्या दुष्ट शक्तीसमोर उभे राहिले पाहिजे. राजकुमारीने थोडा वेळ विचार केला आणि पटकन हो म्हणाली, मी तयार आहे, मी जाईल तांत्रिकाच्या गुहेत. राजकुमारीचे बोलणे ऐकून राजाला चिंता पडली, भीती वाटू लागली. त्या कपटी अघोरनाथापुढे निर्मळ मनाची आराध्या कशी टिकणार? पण राजकुमारी म्हणाली, अंधारात मी उजेड बनणार, मी या गावचा सूर्य परत घेऊनच येईल. राजकुमारी एकटीच हातात फक्त दिवट्या घेऊन तांत्रिकाच्या गुहेकडे निघाली. रस्त्यात पूर्ण काळोख होता. दिवटीच्या प्रकाशात राजकुमारी चालत होती. लांडगे ओरडण्याचा मोठा आवाज येत होता. झाडं बेचैन असल्यासारखी हलत होती, पण तिच्या पावलांचा आत्मविश्वास कमी झाला नाही. राजकुमारी आराध्या बिलकुल पण घाबरली नाही. गुहेत पोहोचताच राजकुमारीला पाहून तांत्रिक हसला, पाहिलंस, अखेर आलीस माझ्याकडं. मला माहीत होतं तुला माझ्याकडे यावं लागणार. आता तरी माझी होशील का?
राजकुमारी निर्धाराने म्हणाली, मी कायम माझ्या राज्यातील लोकांची आहे. तू काहीही कर, पण मी तुझ्या दुष्टतेसमोर झुकणार नाही. तांत्रिकाला क्रोध आला. तांत्रिक गुरगुरला, मग तुझ्या जिद्दीची किंमत तुझ्या राज्याला चुकवावी लागेल. तो मंत्र म्हणू लागला, पण राजकुमारी हात जोडून म्हणाली, देवा, माझ्या हातात कोणतीही शक्ती नसली तरी माझ्या हृदयात भीती नाही. दुष्टतेवर सदैव सत्य जिंकतं. देवा, माझ्या भक्तीला फळ दे. या कपटी तांत्रिकापासून माझ्या राज्याला वाचव. त्या क्षणी गुहेतून तेजस्वी प्रकाश फुटला. राजकुमारीच्या धैर्याने तांत्रिकाचे मंत्र निष्फळ झाले. त्याची शक्ती कमी होत गेली. इतक्या दिवस राजकुमारीने केलेली देवीची आराधना फळाला आली आणि शेवटी तो काही क्षणात धुळीस मिळाला. तांत्रिक नाहीसा होताच आकाशात पहाटेच्या किरणांनी उजेड केला. गावात पक्षी चिवचिवले. प्रकाश पसरला. जनावरं उठू लागली. गावकरी धावत राजकुमारीला बघण्यासाठी गुहेत आले. राजकुमारीही तेथे बेशुद्ध पडली होती. राज्यातील लोक राजकुमारीला घेऊन आले. आपण आम्हाला वाचवलं. आपण आमची देवी आहात. राजाच्या डोळ्यात अश्रू आले. तो राजकुमारीला म्हणाला, माझी मुलगी, तुझ्या धैर्यामुळे आज राज्य वाचलं. राज्यातील संपूर्ण लोक सुरक्षित आहेत, फक्त तुझ्यामुळे. त्या दिवसापासून कनकपूरमध्ये एक परंपरा सुरू झाली. सूर्योदय होताच लोक म्हणतात, आजचा दिवस राजकुमारी आराध्याच्या धैर्याचा आशीर्वाद आहे. आणि राजकुमारी ती पूर्वीसारखीच लोकांसाठी जगत राहिली, कारण तिची सर्वात मोठी शक्ती तिचं निर्भय हृदय होतं, साफ मन होतं आणि आपल्या प्रजेसाठी असलेलं प्रेम होतं. स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.